नवनाथ पारायण आता मी सुरुवात करणार आहे आजपासून। त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे, इथं तुम्हाला दाखवते, इथे घेतलेला आहे पाट, पूजासाठी तांब्या आणि अभिषेकसाठी हा ग्लास पाणी भरून, तांदूळ, 9 सुपारी, नवीन एक वस्त्र, नारळ, पानं, फुलं। पूजा मांडणी पण मी इतक्या लवकर नाही करणार, कारण देव जागेवर नसलं तर पूजा मांडून उपयोग काही नसतं। तर मी पूजा मांडणी वगैरे 12च्या नंतरच सुरू करणार आहे। पण आता म्हणलं आपण रांगोळी वगैरे घ्यावं काढून आणि समय वगैरे लावून घ्यावं, म्हणून ही सगळी तयारी करत आहे। तर तुम्हाला मी दाखवेन। बघा, हे अशा प्रकारे मी आता रांगोळी काढून घेतलेली आहे। आता पाटावरती सगळी तयारी करून ठेवते, म्हणजे आपल्याला पुढची तयारी लगेच करता येईल। आता मी ह्या तांदळाने ना इथे स्वस्तिक काढून घेणार आहे आणि हे स्वस्तिक काढून झाल्यावर आपल्याला पूर्ण पारायण होईपर्यंत हे काढायचं नाहीये। अशा पद्धतीने स्वस्तिक काढून घेतलंय मी आणि इथं आता मी हळदी कुंकू वाहणार आहे। होऊ शकता हे समय माझ्या मामाची घर शांतीची पूजा होती, त्यावेळेस हे समय त्यांनी मला गिफ्ट दिलेलं होतं। तर ही समय आहे, खूप छोटी आहे पण खूप छान आहे, मला खूप आवडली। प्रत्येकाला एक एक दिलं होतं, मला आणि माझ्या आईला पण दिलेलं होतं, पण मी माझ्या आईचं इकडेच घेऊन आले, त्यामुळे हे 2 समय मला झाले। तर हे आता ह्या नवीनच आहेत, मी वापरलेलेच नाही आहे। आणि नवनाथांच्या पारायणाला मी विचार केला की हा समय लावायचा, तर हे समय मी इथे ठेवून घेते आणि हळदी कुंकू घेते लावून। आज पाडवा आहे, तर मी आज काय नैवेद्य बनवलेलं नाही आणि मला आज खीर करायची होती, म्हणून मी आज दुधाची खीर केली, शेवायची। तुम्ही बघू शकता हे दुधाची शेवायची खीर आहे, जे मी बनवलेलं आहे आता। आणि ही एक वाटी आहे मी जे नवनाथ महाराजांसाठी काढून ठेवलेलं आहे। जी पूजनाची सुरुवात गणपतीपासून सुरुवात केली जाते। ओम गण गणपताय नमो नमः। आता दुधाने घालावं। ओम गण गणपताय नमो नमः। छान झालेली आहे आणि आता मी याला टिळा लावून घेत आहे। ओम गण गणपताय नमो नमः। हे बघा, हे गणपती, ह्याचा अभिषेक आपल्याला करायचा आहे। ओम नवनाथाय नमो नमः। चंद्रनाथाय नमो नमः। नवनाथ महाराजांची मी पूजा केलेली आहे। आता हे इथे आपण मांडून घेऊया। नवनाथाय नमो नमः। आपल्याला गणपती मांडून घ्यायचा आहे। ओम गणपताय नमो नमः। त्यानंतर मी दुर्वा वगैरे गणपतीला हे करते। आता हा कलश मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता ह्याला कलशाने आपल्याला इकडे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। आणि दत्त महाराजांची ही मूर्ती। गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। दत्त महाराजाला आपण लावून घेऊ टिळा। तर तुम्ही बघू शकता मी नवनाथांचं पारायणाची पूर्णपणे तयारी केलेली आहे। हा पुस्तक आहे, आता नवनाथ पारायण मी वाचायला सुरुवात करणार आहे। त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हे नवनाथ पारायणची मी पूजा मांडणी केलेली आहे, हे बघा। आणि दत्त महाराज आहे, स्वामींचे पादुका आहेत, गणपती बाप्पा आहे आणि नवनाथ महाराजांची कुलस्वामिनी सप्तशृंगी माता आहे, नवनाथ महाराजांचे फोटो आहे, कलश आहे आणि हा प्रसाद मी ठेवला आहे, दीप लावलं आहे, अगरबत्ती लावलेली आहे, हे फोटो आहे, आईसाहेबांची सगळी अशी देवघर आहे, तुम्ही बघू शकता। पारायणाला सुरुवात करत आहे। नवनाथ पारायण वाचून झालेलं आहे। आज पहिला अध्याय ते 14वा अध्यायापर्यंत वाचायचा होता आणि मी वाचून घेतलेला आहे। आणि देवा तुम्ही बघू शकता आईचं चेहरा आज खूप खुललेला आहे आणि खूप प्रसन्न वाटतंय घरामध्ये। आत्ता दिवाबत्ती झालेली आहे।